संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी, यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्यानं बीडच्या आरटीमध्ये वक्तव्य. बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचं आवाहन. मराठवाड्यामधली पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. फडणवीसांच्या हस्ते कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन. सुरेश आणि पंकजा मुंडे यांची उपस्थिती. काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुरेश धस यांचं वक्तव्य. संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक. फडणवीसांचा उल्लेख. देवेंद्र बाहुबली. आमदार सुरेश धस यांच्याकडून भर सभेमध्ये कौतुकाचा वर्षाव. तर आपण बाहुबलीचे ही शिवगामी पंकजा मुंडे यांचे वक्तव्य. महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर. औरंगजेबाची औलाद तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा. खासदार उदयनराजे भोसले यांचा संताप. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांचं नाक घासून सोलापूरकरांनी माफी मागण्याची शिवसेनेची मागणी. रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा. सकाळी 6 मजल्यापासून फलटणसह मुंबई पुण्याच्या घरांची झाडाझडती. संत तुकोबांचे 11वे अंश हरिभक्त परायण शिरीष महाराज यांची राहत्या घरामध्ये आत्महत्या. आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद. दिल्ली विधानसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 465% मतदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह केजरीवाल यांनीही बजावला मतदानाचा हक्क. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, ते पटवून द्या. कोर्टाचा याचिकाकर्ते रशीद खान पठाणला सवाल.